मध्यरात्री 2:30 वाजेनंतरची वेळ. निगरगट्ट अंधार असताना अचानक दारोदारी आकाशकंदिलाचा दिवा लागतो. एवढ्या रात्री दारी सडा रांगोळी आणि दिव्यांची आरास केली जाते आणि घरात लगबग सुरू होते ती अभ्यंग स्नानाची. उठण्याच्या अंगाने, तेलाच्या गंधाने आणि दिव्याच्या प्रकाशाने अगदी पहाटे पहाटे आई औक्षण करून सर्वांना नाव माफू घालते. एक वेगळीच गंमत वातावरणात आणि अभ्यंग स्नानाच्या सगळ्या गोंधळात रेंगाळत असते. अभ्यंग स्नानानंतर अनेक जण देवळात काकड आरतीसाठी जातात आणि सूर्य उगवेपर्यंत घरात फराळाची धांदळ उडालेली असते. हा सूर्याआधीही उगवणारा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशीच्या अभ्यंग स्नानानंतरचं खेड्यातले दृश्य म्हणजे नातवांसोबत गोल रिंगणात बसलेले आजोबा त्यांना सकाळी सकाळी उठल्याबद्दल त्यांचं कौतुक करत असतात आणि ते त्यांच्या लहानपणी दिवाळी कशी साजरे करत होते हे मजेशीरपणे सांगत असतात. लहान मुलं म्हटली की त्यांचे निरागस प्रश्न आलेच. नातू आजोबांना विचारतो, आजोबा आपण एवढ्या सकाळी का उठून अभ्यंग स्नान केलं? तुम्ही रात्री म्हटला होता जे सकाळी लवकर उठणार नाही ते नरकात जातील. आम्ही घाबरून उठलोच ना लवकर, मग आता आम्ही नाही जाणार का नरकात? आजोबा हसायला लागतात आणि मग नरक चतुर्दशीची गोष्ट ते मुलांना समजावून सांगतात. हेच तर वैभव आहे मराठी संस्कृतीचं. शहरातून दिवाळीसाठी गावी आलेली नातवंड आणि त्यांच्यात रमलेले आजी आजोबा. खेड्यातल्या या दिवाळीचं अगदी डोळे दिपावणारं दृश्य असतं. शरद ऋतूचा शेवट आणि हेमंत ऋतूचे आगमन अशा सुमुहूर्तावर दिवाळीचा सण साजरा करताना पुढे येणाऱ्या थंडीच्या काळासाठी तेल लावून स्नान करण्याची सुरुवात नरक चतुर्दशीच्या अभ्यंग स्नानापासून होते. याच नरक चतुर्दशीची कोणती गोष्ट आजोबा आपल्या नातवंडांना सांगत असतील बरं? तर पुराणात प्रचलित असलेली गोष्ट अशी की जेव्हा हिरण्याक्ष नावाचा राक्षस पृथ्वीला समुद्रात बुडवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा भगवान विष्णूने वराह अवतार घेतला, हिरण्याक्षाचा वध केला आणि देवी पृथ्वीची सुटका केली. तेव्हा पृथ्वी भगवान विष्णूंकडे पुत्र मागते. विष्णूने तिची इच्छा पूर्ण केली, परंतु तिने असुर संध्येवेळी पुत्र मागितला. म्हणून देवाने तिला चेतावणी दिली, संध्याकाळच्या वेळी हे मूल जन्माला येईल आणि ते राक्षस होऊन महान लोकांना त्रास देईल. भूदेवीला तिची चूक लक्षात येते. ती भगवान विष्णूंना उपाय विचारते. विष्णू तिला उत्तर देतात, त्याच्या जन्मासाठी तूच जबाबदार आहेस आणि तूच त्याच्या मृत्यूचे कारणही असशील आणि तो फक्त तुझ्या हातूनच मारला जाऊ शकतो. भगवान विष्णूमुळे देवी पृथ्वीला जन्मलेला मुलगा म्हणजे नरकासूर. काही वर्षानंतर नरकासुराने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि अमरत्व मागितले. ब्रह्मदेवाने त्याची इच्छा नाकारून जो जीव जन्माला येतो त्याचे मरण अटळ आहे असे नरकासुरास सांगितले. तेव्हा नरकासुराने आपल्याला आपल्या मातेच्या हातूनच मरण यावे अशी इच्छा मागितली. त्याला असे वाटले माता स्वतःच्या मुलाला मारू शकत नाही. ब्रह्मदेव इच्छा पूर्ण करतात आणि अदृश्य होतात. त्या क्षणापासून नरकासुराने संत देवराजा इंद्र यांना त्रास देणे सुरू केले. नरकासुराने 16,100 स्त्रियांना आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवले होते. हा नरकासूर प्रजेचाही खूप छळ करीत असे. त्यांचा छळ सुरूच होता. इकडे विष्णूने, भगवान कृष्ण आणि भूदेवीने सत्यभामेचा अवतार घेतला. नरकासुराचा पराभव करण्यासाठी इंद्र कृष्णाला मदत मागतात. त्याचवेळी सत्यभामा कृष्णाला विनंती करते की तिला त्याच रथावर त्यांच्या शेजारी उभे राहून युद्ध पाहायचे आहे. कृष्ण सहमत झाले आणि सत्यभामेसह युद्धभूमीवर पोचले. भगवान कृष्णाला सत्यभामेसोबत पाहून नरकासुराने स्त्रीला युद्धात आणल्याबद्दल त्याचा उपहास केला आणि सत्यभामेला चिडवले. नरकासुराला हे माहीत नव्हते की साक्षात श्रीकृष्ण आणि देवी सत्यभामा हे त्याचे आईवडील आहेत, जे विष्णू आणि भूदेवीचे अवतार आहेत. श्रीकृष्ण आणि नरकासुरात भयंकर युद्ध सुरू होते. याच युद्धाच्या मध्यात श्रीकृष्ण नरकासुराने सोडलेल्या शस्त्राने जखमी झाल्याचे नाटक करतात आणि खाली कोसळतात. या घटनेमुळे सत्यभामा रागवते आणि ती कृष्णाकडून धनुष्यबाण घेऊन नरकासुराशी युद्ध चालू ठेवते आणि त्याला मारण्यात यशस्वी होते. ज्या प्रसंगी नरकासुराचा मृत्यू झाला तो दिवस अश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजेच नरक चतुर्दशी म्हणून आणि दुसऱ्या दिवशीची अमावस्या दीपावली म्हणून साजरा करतात. थोडक्यात काय तर कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक चतुर्दशी साजरी करतात. प्राण सोडताना पश्चातापामुळे नरकासुराने श्रीकृष्णाला
एक वर मागितला। त्यावेळेस या दिवशी पहाटे जो कोणी अभ्यंग स्नान करेल त्याला नरकात जावे लागणार नाही, असा वर श्रीकृष्णाकडून नरकासुराने मिळवला आणि आपले प्राण सोडले। या युद्धानंतर नरकासुराने बंदिस्त केलेल्या 16,100 बायकांना त्यांचे आप्तेष्ट स्वीकारणार नाहीत हे घेरून भगवान श्रीकृष्णाने या 16,100 कन्यांसोबत विवाह केला व त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली। नरक चतुर्दशीच्या दिवशी अनेक ठिकाणी प्रतिकात्मक नरकासूर म्हणून कारिटाचे फळ फोडण्याची परंपरा आहे। ही प्रथा महाराष्ट्रातील अनेक घरात असून या दिवशी सकाळी अभ्यंग स्नानापूर्वी घराबाहेर येतात। घराच्या तुळशी वृंदावनाजवळ डाव्या पायाने कारीट ठेचले जाते आणि नरकासुराचा वध केला जातो। असं केल्याने घरातील अपप्रवृत्ती, दुष्टबुद्धीची विचारसरणी, क्रोधाग्नी, घरातील नकारात्मकता दूर होऊन सारं वातावरण सकारात्मक आणि निरामय होऊन जातं। नरक चतुर्दशीला रूप चतुर्दशी किंवा काली चतुर्दशी या नावानेही ओळखले जाते। आज छोटी दिवाळी आहे असं आपण आपल्या घरातील वडीलधाऱ्यांच्या तोंडून ऐकत असतो। मुळात नरक चतुर्दशी म्हणजेच छोटी दिवाळी असते, जी मुख्य दीपोत्सवाच्या म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी साजरी केली जाते। प्राचीन परंपरांचा हा पलडा एकच सण वेगवेगळ्या भागात कसा वेगळा भासतो याचे चित्र सहजरित्या दाखवतो। संपूर्ण भारतात खरं तर महाराष्ट्रासारखी 5 दिवसांची दिवाळी साजरी होत नसली तरी छोटी दिवाळी आणि मोठी दिवाळी असे 2 दिवस दीपोत्सवाचा नुसता झगमगाट असतो। भारतातील पश्चिम बंगाल या राज्यात दसरा आणि दुर्गा पूजा हे 2 सण मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात। आपण नरक चतुर्दशी साजरी करतो त्या दिवसाला पश्चिम बंगालमध्ये छोडोबाती म्हणतात। त्या दिवशी संध्याकाळी घरातले मुलं 14 दिवे पाण्यात सोडतात। असं मानतात की हे 14 दिवे मागच्या 14 पिढ्यातील पूर्वजांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मार्ग दाखवतात। अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या दिवाळीचे दिवे प्रकाशित होताना आपल्याला दिसतात। दिवाळी हा सण नावातूनच प्रकाशमान आहे। दिवाळी जवळ येताच वातावरणातील वाराही आपल्याला दिवाळीची चाहूल देऊन जातो। हा सोहळा संस्कृतीचा आहे, आपुलकीचा आहे आणि विजयाचा आहे। दिवाळीची प्रत्येक पहाट आपल्याला या विचारमूल्यांची जाणीव करून देते। नरक चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या दिवाळीचे दिवे लागतात आणि तो दिवस म्हणजेच दीपोत्सवाचा दिन। अगदी रांगोळीच्या सप्तरंगात, झेंडूच्या गंधात आणि दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघणाऱ्या या दिवाळीच्या मुख्य दिवसाचे महत्त्व आपण जाणून घेणार आहोत उद्याच्या दिवाळी विशेष भागात। तोपर्यंत नमस्कार, शुभ दीपावली।